पुस्तकाचं नाव आहे गाठोडं. लेखक पु ल देशपांडे. श्रीयुत बापूराव माने. श्रीयुत बापूराव माने लिखित गुळाचा गणपती या सामाजिक नाटकाच्या पुस्तकाला पुलंनी लिहिलेली ही प्रस्तावना. 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्याच्या अलका थिएटरात बटाट्याच्या चाळीचा प्रयोग संपवून मी रंगपटात आलो आणि थकल्यासारख्या वाटणारा एक गृहस्थ कमालीच्या अधू झालेल्या दृष्टीमुळे चाचपडत येऊन मला कडकडून भेटला. ते बापूराव माने. या गोष्टीवर क्षणभर माझा विश्वासच बसेना. 2च मिनिटापूर्वी कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षकांनी दिलेल्या टाळ्या माझ्या कानात घुमत होत्या. प्रयोग व्यवस्थित पार पडला की एक प्रकारची धुंदी येते. अनेक नटांचा हा अनुभव आहे. किंबहुना या धुंदीच्या अनुभवासाठीच नट म्हणून जगायचं असतं. गलितांग अवस्थेतल्या बापूरावांना पाहिल्यावर माझी धुंदी उतरली. प्रेक्षकांनी भान हरपून दिलेल्या हजारो काय लाखो टाळ्यांचा हा मानकरी माझ्यासमोर उभा होता. बालमोहन कंपनीची जवळजवळ सगळी नाटकं मी पाहिलेली आहेत. घराबाहेर, उद्याचा संसार, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी या अत्र्यांच्या नाटकांना जमलेली ती आलोट गर्दी, बापूरावांच्या स्त्री भूमिकांची एकमुखानं केलेली प्रशंसा. स्वरूप सुंदर बापू माने हे ज्याच्या त्याच्या तोंडी झालेलं नाव. हे त्यांचं वैभव मी स्वतः प्रेक्षक म्हणून पाहिलेलं आहे. ऑपेरा हाऊसमधलं ते घराबाहेरचे हाऊसफुल प्रयोग, किंबहुना हाऊसफुल हा शब्दप्रयोग देखील बालमोहनचे त्या काळातले प्रसिद्धीपटू श्रीयुत अनंतराव गद्रे यांनीच रूढ केला. रश्मीच्या कामातला बापूरावांचा अवखळपणा, करुणेची कारुण्याची मूर्ती, इतकंच काय पण मी त्यांचं कृतिकेचं ठसकेबाज काम देखील पाहिलेलं आहे. बापू माने बालगंधर्वांच्या आमदानीनंतर गाजलेलं केवढं लोकप्रिय व्यक्तिमत्व. ते माझ्यापुढे असे चाचपडत आलेले पाहिल्यावर लोकप्रियतेची गहना गतीही आहे याची खात्री पटली. त्याचवेळी चार्ली चॅप्लिनच्या लाईमलाईट बोलपटाची आठवण आली. चित्रकार, साहित्यिक, कवी, शिल्पकार हे आपल्या कलाकृती पुढल्या पिढ्यांसाठी ठेवून जातात. चित्रपटातल्या नटांनाही ते शक्य होतं, पण रंगभूमीवरच्या नटांची कला थोड्याफार अंशानं फक्त प्रत्यक्ष पाहिलेल्यांच्याच स्मरणात राहते आणि सार्वजनिक स्मरण अगदीच अल्पजीवी. व्यावसायिक नटांची जनता नामक लहरी प्रेयसी उपेक्षेचा बडगा केव्हा पाठीत घालील हे सांगणं अवघड आहे. त्या दिवशी बापूंनी माझ्या हातात 1 रुपया काढून दिला आणि म्हणाले, थकला आहात, तुम्हाला दूध पिण्यासाठी हा ठेवा. काय बोलावं ते मला सुचेना. मी प्रसादासारखा तो रुपया घेतला. बापूंसारख्या नटानं दिलेल्या त्या 1 रुपयाच्या बक्षिसाला 1000 रुपयांचं मोल होतं. रसिक मान्यतेचे फार मोठं वैभव भोगलेला हा नट. आधीच नटाची कारकीर्द फार वर्ष चालणं बिकट. लोकाभिरुची बदलते. काहींना ते अंदाज येतात, काहींना येत नाहीत. त्यातून स्त्री पार्टी ही जमातच इतिहास जमा झालेली. मी विचार करीत होतो की पानशेतच्या पुरासारख्या अपघाताच्या माऱ्यामुळे शरीरानं आणि आर्थिक आपत्तीने थकलेल्या बापूरावांसारख्या माणसांनी जायचं कुठे. लहान सहान भूमिकासुद्धा झेपण्याचं त्राण आता त्यांना राहिलं नाही. आणि गेल्याच वर्षी मी त्यांचं मोरीच्या मावशीतलं काम पाहिलं. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. सारं शारीरिक दौर्बल्य झुगारून देऊन अंगात एखादी सिद्धी संचारावी तसं ते काम करीत होते. इतकंच काय पण त्यांचा स्त्रीवेश पाहून प्रेक्षकातल्या नव्या पिढीतले लोक कुजबुजले की स्त्री पार्टी नटांनी इतकी वर्ष मराठी नाट्यसंसार कसा सुरेख साजरा करून दाखवला असेल याची आता कल्पना आली. क्रिया सिद्धसत्वे भवती महताम नोपकरणे हे अशावेळी पटतं. खरं सांगायचं तर मोरूच्या मावशीत ते खऱ्या स्त्रियांना खाऊन गेले. तारुण्यातली तीच ईर्ष्या घेऊन वावरणाऱ्या बापूरावांना पाहून त्यांच्या दिशेला जायला म्हातारपणालाच वृद्धापकाळाचं विस्मरण घडलं की काय असं वाटलं. या गुणी आणि अत्यंत निर्मत्सर नटाविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे आणि म्हणून बापूराव जेव्हा मला त्यांच्या या नाटकाला आशीर्वादपर 4 शब्द लिहून द्या असं सांगायला लागले तेव्हा त्या भाबड्या माणसाकडे पाहून हसावं की रडावं हे कळेना. आचार्य अत्र्यांसारखा ज्येष्ठ नाटककार त्यांच्या पाठीशी वडील भावासारखा असताना मी बापूरावांना आशीर्वाद देण्याचा विचार देखील मनात आणणं हे भलत्याच धाडसाचं काम आहे. मराठी रंगभूमीवर आपल्या कामाची कमाल केलेल्या या ज्येष्ठ नटाशी माझा स्नेह आहे हीच तर मला अभिमानाची गोष्ट वाटते. बापूरावांना आशीर्वाद देण्यासाठी मी हात वर करावे अशी उंची माझ्या हातांनी गाठलेली नाही. बापूरावांना
आशीर्वाद देण्यासाठी मी हात वर करावे अशी उंची माझ्या हाताने अजून गाठलेली नाही. मी हात पुढे करीन तो "वाह बापूराव, नाटककार झालात, मनःपूर्वक अभिनंदन" असं म्हणून त्यांच्याशी हस्तांदोलन करायला. गुळाचा गणपती हे नाटक लिहून हा नट आता नाटककार या भूमिकेत उभा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम या भक्तीनं अर्पण करणाऱ्यांच्या योगक्षेमाची चिंता आम्ही करतो असं भगवंताचं आश्वासन आहे. नाट्यकलेच्या या उपासकानं हे नाटक अशाच भाविकतेनं लिहिलेलं आहे. त्याला शास्त्रीय टीकेच्या फुटपट्ट्या लावून मी अजिबात मोजमाप करणार नाही. आमचा हा निरागस मित्र साहित्यिक नाही. जसं जमलं तसं हे नाटक त्यांनी लिहिलं आहे. परोपरीनं रंगभूमीची सेवा करायची त्यांची जिद्द अजून टिकून आहे याचंच मोल मला अधिक वाटतं. नट आणि नाटककार म्हणूनच काय, पण जुन्या नटांच्या चित्रांचा, नाट्यपरीक्षणांचा, कात्रणांचा देखील संग्रह करून त्या दृष्टीनं त्यांनी सेवा केली होती. पानशेतच्या पाण्यानं त्यांचा हा अमोल संग्रह वाहून नेला. त्यांनी केलेल्या भूमिका पाहायचा आनंद ज्यांनी लुटला तेही काळाच्या ओघात लुप्त होतील. हे 4 शब्द लिहिण्याच्या निमित्तानं त्या आनंदाची लेखी पावती देऊन ते ऋण मला अल्प स्वरूपात फेडता आलं, हेच मी माझं सद्भाग्य समजतो. मराठी रंगभूमीची उपासना अनेक तऱ्हांनी करायची वृत्ती सुखदुःखाच्या सर्व प्रसंगी जिवंत ठेवणाऱ्या बापूराव मान्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि मानसिक आणि उत्तम आर्थिक स्वास्थ्य मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो.